माझे माहेर स्वर द्या बिघडलं थोडं. विठ्ठल विठ्ठल माझी माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरे. आपल्या माहेराची ओळख करून दिली महाराज. आता पैठणच्या ह्या नाथ नावाच्या पोरीला बऱ्याच बहिणी येतात आणि सख्या बहिणी जर असेल तर सख्या बहिणीचं माहेर एकच असतं का नाही का? 7-8 जणी बहिणी जर असल्या, आता 7-8 जणी नसत्यात, पूर्वीच्या काळात होत्या म्हणा, 7-7 8-8 असायच्या. मग सगळ्या बहिणीचं माहेर एकच असतं का वेगळं असतं? एकच असतं. तसं आमच्या पैठणच्या ह्या मुलीनं आपल्या माहेराची ओळख करून दिल्याच्या नंतर तिची लहानी बहीण देहूची, त्या देहूच्या बहिणीचं माहेर कोणतं असेल हो? सांगता येईल का? देहूच्या बहिणीचं माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर साजनी. विको नको देव रे वाळायला. ओविया कांडणी गाऊ गीती राही रखमाबाई सत्यभामा माता. पांडुरंग पिता माहेरी उद्धव क्रूर व्यास अंबऋषी भाई नारदासी गौरवीन. खूप मोठा अभंग आहे महाराज. म्हणून आमच्या तुकोबरायचं देहूच्या मुलीचंही माहेर पंढरपूर. हो, पैठणच्या मुलीचंही माहेर पंढरपूर. आता देहूच्या जवळच मोठी बहीण राहते, त्या मोठ्या बहिणीचं माहेर कोणतं? माझी बहीण चंद्र जाई नगे माय
आता पैठणच्या मुलीचं माहेर तेच देहूच्या मुलीचं माहेर, आणि देहूच्या मुलीचं माहेर तेच आळंदीच्या मुलीचं माहेर. आता आळंदीच्या मुलीचं झाल्यानंतर त्या आळंदीच्या मुलीपेक्षा एक मुलगी मोठी आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये नरशीची पोरगी. तिचं माहेर कोणतं हो? तिचं माहेर कोणतं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माहेर संताचे माहेर संताचे माहेर संताचे माहेर संताचे रामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे परवे परवे पंढरपुरा परवे परवे पंढरपुरा नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे परवे परवे पंढरपुरा परवे परवे पंढरपुरा माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. कारण महाराष्ट्रात अशा खूप बहिणी आहेत महाराज एकमेकीच्या, सगळ्या जणींचं माहेर तेच आहे. आता जर शिक हिंगोलीहून पलीकडं सरकलं आणि जर मुक्ताबाईच्या तिकडं मेहूनला गेलं तर तिचं माहेर कोणतं आहे महाराज? बाई बाई जाते मी माहेराला बाई बाई जाते मी माहेराला बाई बाई जाते मी माहेराला बाई बाई जाते माहेराला बाई बाई जाते मी माहेराला बाई बाई छान, अति छान. हो, आता सगळ्या जणींचं माहेर अजूनही 7-8 जणीचं आहे, पण कशाला सांगत बसून. हो, कारण काही काहीला माहेर म्हणल्यानंतर आमच्या माता भगिनीला माहेर शब्द काढला की अजून त्यांचं काळीज असं पिंजत, त्यांना आनंद होतो महाराज. हो,
पण माहेर शब्द ह्यांचं माहेर काढलं की ह्यांना फार वाईट वाटतं. त्यांना वाटतं आता जाती का काय 8-10 दिवस. आणि 8-10 दिवस गेल्याच्या नंतर इतकी तारांबळ महाराज. हो, भाकरी कशा करावं, भाजी कशी करावं, कुणाला मागावं. अहो ह्याला जरी करता येत असल्या तरी पिठाचा डबा सापडत नाही ह्या डब्याला. असं फार अवघड आहे महाराज. म्हणून ती गेल्याच्या नंतर ह्यांचं फार वाईट होतं. म्हणून त्याच्याकरता ती माहेराचं नाव काढलं की अजिबात नाव काढू नको म्हणते ते. हो, म्हणून फरक आहे. आणि त्यांचं काळीज मात्र मोठं होतं माहेराचं. म्हणून मी जाता जाता एक सांगतो तुम्हाला छानपैकी. एखाद्याच्या घरी गेलात आणि त्या बाईनं तुम्हाला चहा पाजला नाही आणि तशीच जाण्याची वेळ जर आली आणि तुम्हाला तिच्या घरून चहा पिऊन जायचं असेल तर एकच काम करायचं, तिला सांगायचं तुमच्या माहेर घरी गेलो होतो. मग ताजी कहाणी ना तुम्ही. हो, आणि माहेर घरी गेलो, तुमच्या आईची आणि वडिलाची भेट झाली आणि छान सोन्यासारखी माणसं आहेत. खूप त्यांनी चहा पाजल्याशिवाय आणि जेवण केल्याशिवाय येऊच दिलं नाही, इतके सोन्यासारखी माणसं आहेत. बरं येतो मी. हो, ती म्हणते नाही नाही चहा घेऊनच जा. बाहेर बूट घातलेला असला तरी चहा घेऊन जा म्हणते महाराज. म्हणजे त्याचा अर्थ असा की स्त्रीच्या हृदयाचा ठेवा माहेर असल्यामुळं माहेर शब्द आला की तिला आनंद होतो आणि अंतकरण असं उचंबळून होतं. म्हणून माझ्या साधू संताचं माहेर पंढरपूर असल्यामुळे त्यांचं अंतकरण असं उचंबळून येतं महाराज. म्हणून हे माहेर पंढरपूर त्यांचं आहे तसं आपलं आहे. आणि पंढरपूरला जाताना जास्त वेळेत जाण्याची गरज नाही, एकदाच पंढरपूरला जावा. पंढरी सिधारे आया नो संसारा, पंढरी सिधारे आया नो संसारा, पंढरी सिधारे आया नो संसारा, पंढरी सिधारे आया नो संसारा. दीनाचा सोयारा पांडुरंगा, दीनाचा सोयारा पांडुरंगा, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. हो, बाप मुलीला म्हणतो ताई आता मी पिकलं पान झालोय ग, आता माझं शरीर थकलं, माझ्याच्याने आता तुझ्या घरी येणं होत नाही, पण मला विसरू नकोस बर का. हो, बाप काय म्हणतो, मला विसरू नकोस, चक्रा मार येत जात जा माझ्याकडं, म्हणून मी तुझी वाट पाहतो. तसा माझा पांडुरंग वारकऱ्याला सांगतो आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग, मला विसरू नका बर का. आणि म्हणून लेकीची वाट पाहतो महाराज बाप, तसा पांडुरंग परमात्मा वाट पाहतो. म्हणून प्रमाण दिलं वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावी. भगवंताला धीर धरवत नाही महाराज. एकच गोष्ट सांगतो, किती वाट पाहावी माहेराची. जाता जाता सांगतो माहेराची ओढ कुणाला असते आणि कुणाला नसते. मी जरा क्षमा मागून बोलतो आणि सगळ्यांची माफी मागतो, कारण माहेराची ओढ तिला असते जी सासर घरी सासरवासी नसते, आणि जिला सासूर सासऱ्याची नंदाचा त्रास असतो
ती माहेराची वाट पाहते. आणि जी सासर घरी कारभारीण असते, मालकीन, ती माहेराची वाट पाहत नाही महाराज. तिला जरी बापानं निरोप पाठविला मी आजारी आहे लवकर ये, तरी ती म्हणते ते शाळेत जातात. म्हणजे शाळेत जातात म्हणजे मास्तर आहेत, नाही तर तुम्ही म्हणताल शाळेत जातात म्हणजे पहिलीच्या वर्गात आहेत का काय. ते शाळेत जातात, त्यांचा डब्बा करून द्यावा लागतो. आणि मुलंही अंगणवाडीला जातात, मला वेळ नाही यायला, मी रविवारच्या सुट्टीत येईल. ही कारभारीण झाली महाराज. हिला तिची ओढ झाली संसाराची. म्हणून संसाराची जिला ओढ नाही ती माहेराची ओढ असते. आणि अजून दुसरी गोष्ट, माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो, माहेर कुणाला आवडत नाही, जिचं चरित्र माहेरात नीट नाही आणि जिला माहेर घरी गेल्यावर आपलं तोंड दाखवण्याची लाज वाटते, ती माहेराला भीते महाराज. तसं पंढरपूरला भिकेची आवडी तया नावडे पंढरी. पंढरपूरला जाण्याची इच्छा कुणाला निर्माण होत नाही. हो, ज्यांचं चरित्र नीट नाही त्यांना पंढरपूरला जाण्याची इच्छा निर्माण होत नाही. हो, माहेरी सलज्ज ती जाना टिंब टिंब. आमच्या साधू संतांनी सांगितलं माहेरी लाज वाटते जाण्याची, तसं पंढरपूरला जाण्याची लाज वाटू नये. म्हणून महाराज पंढरपूरला जायचं असलं तर कुठल्याही प्रकारचं काही धान्य संग घेण्याची गरज नाही, खोटं सांगत नाही, पैसे सुद्धा घेण्याची गरज नाही. दिंडीमध्ये निघाला तर असा एकच धंदा आहे की पंढरपूरला गेलेला बिन पैशाचा माणूस तिकडून खिशे भरून पैसे घेऊन येतो. म्हणजे एवढा बिन भांडवली धंदा आहे. म्हणून पंढरपूर माहेर आहे. आणि ओढ कुणाला असते, किती ओढ लागावी, तर आमच्या साधू संतांनी त्याचंही वर्णन केलं महाराज. दिवाळीच्या मोळा दिवाळीच्या मोळा लेके आसावली, दिवाळीच्या मोळा लेके आसावली, दिवाळीच्या मोळा लेके आसावली, दिवाळीच्या मोळा लेके आसावली, दिवाळीच्या मुळा लेके आसावली, पाहत शेवटुली माहेरीची, दिवाळीच्या मुळा लेके आसावली, पाहत शेवटुली माहेरीची, भेटी लागीची भेटी लागी जीवा लागली शे आस. किंवा दिवाळीच्या मुळासाठी जशी लेक आसावलेली असते, आसावली म्हणजे आशा करणारी नाही, डोळ्यात आसव आणून वाट पाहणारी, तिला आसावली म्हणतात. आणि महाराज पाणी आणायला जर आडावरती गेली, पानवठ्यावर जर गेली
तर दुसरी मैत्रीण तिला म्हणते, अजून मूळ आलं नाही का हो, मूळ आलं नाही का? असं म्हणल्याबरोबर तिच्या हृदयाला पीळ पडतो आणि वीज कमळाच्या पाकळीवर पडल्यासारखी होती महाराज. पण वरून वरून हसते नुसते. अजून काय दिवाळी गेली का काय, येतील ना माझे बाबा माझे दादा येतील ना, येतील. हो, मनाला समजूत घालते महाराज. पण ती घागर जशी कमरेवर घेऊन निघते आणि रांजणात जशी घागर भाडाभाडा रिचवती तसं काळीज रिचवतं तिचं. आणि बाई माझ्या बापानं अजून मला मूळ का पाठवलं नाही. आणि मनातली मनात म्हणते की 6 मुली आहेत माझ्या बापाला, सगळ्यात लहानी मी आहे. एकीचं बाळांपण, एकीचं लग्न, हो एकीचं आहेर करता करता माझ्या बापाच्या नाकी नऊ आलेले येतं. आणि दुसऱ्याचे सालं घालणारा माझा बाप आहे, नसन पाठविलं मूळ. म्हणून मनाला विरंगुळा कळते, पण तरीसुद्धा जीव राहत नाही. संध्याकाळी झोपल्याच्या नंतर सारखी वरच्या छताकडं खांडाकडं पाहत राहते आणि झोप लागत नाही. माहेरीचा कै येईल निरोप, मनोनिया झोप डोळा नाही. डोळ्याला डोळा लागत नाही, झोप लागत नाही. सकाळी उठली तशीच कामाला लागली, कारण रात्रभर सारखी चिंता माहेराचीच होती. मला कसं मूळ येईना, कसं मूळ येईना. दिवसभर काम केल्याच्या नंतर सडा स्मार्जन भाकरी भाजी सगळं केल्याच्या नंतर शेतामध्ये गेल्याच्या नंतर तिचं माहेर जिकडं असतं तिकडं टाचावर करून उंच टेकाडावर उभी राहून पाहते वाट. आणि डोळ्यातून अश्रू घळघळा एकटीच्या गळत असतात. आणि तिकडून धुराळा उडालेला पाहिल्यानंतर तिला वाटतं नक्की माझ्या बापाची बैलगाडी आली का काय म्हणून आनंद होतो. पण थोड्या वेळानंतर कळतं की ती वावटळ होती म्हणून. वादळ होतं. निघून गेल्यानंतर जीव विरंगुळा होतो आणि सरते शेवटी डोळ्याच्या कडा ओल्या होतात. पदरानं डोळे पुसते आणि सारखी माहेराकडं, जसं गाईची वाट वासरू पाहतं त्याप्रमाणे ती माहेराची वाट पाहते महाराज. घटना सांगतो पुढे. मग तिला दम निघत नाही म्हणून आमच्या कविकर्त्यानं सांगितलं की ती बापाला निरोप देते, पण कुणाच्या हातानं, सासूला कळू नये म्हणून वाऱ्याच्या हातानं निरोप देते. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची करबर सात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, भाऊसाठी परिमण खंतावत. विसरली काग भादव्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखालागी मनाचं वाला. फिरून फिरून सय येई जीव वेडावतो, चंद्रकळेचा ग सेव ओला चिंब होतो. आठवण करते महाराज. वाऱ्याच्या हातानं निरोप नाही गेला, तर वरून डोक्यावरून कावळा काव काव करीत जातो. त्या कावळ्याला सांगतय, ऋण झुन रे पाखरा, जा माझ्या माहेरा. कमानी दरवाजा त्यावरी बैस जा, माझ्या बापाला निरोप दे. तुला स्वर्गात गेलेले पितर कळतात आणि माझा माप दिसत नाही का, त्यांना सांग लेकीनं कंठामध्ये प्राण आणून ठेवलेला आहे, जेवला असला तर हात धुवायला इथं या. म्हणून कावळ्याच्या हातानं निरोप देती महाराज मुलगी. माझ्या देहूच्या मुलीनं बापाला निरोप दिला महाराज कावळ्याच्या हातानं. पहिलं तोगे काऊ को कथा है, पहिलं तोगे काऊ को कथा है, पहिलं तोगे काऊ को कथा है, पहिलं तोगे काऊ को कथा है. नगे
पहिला तो बेटा हो तो कथा है, पहिला तो बेटा हो तो कथा है, शकुन सांगता है, शकुन सांगता है, पहिला तो बेटा हो तो कथा है, पहिला तो बेटा हो कथा। हो, माऊलीनं आमच्या बापाला निरोप दिला महाराज कावळ्याच्या हातानं. उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ, पाहुणे पंढरीराव घरा कै येते. कधी माझा बाप येईल बाबा सांग रे, तुझी वाचा सोन्याची होऊ दे, तुझ्या तोंडात साखर पडू दे. आणि महाराज इकडं हिची आठवण करता करता आईला गुचक्या लागतात. आणि मग एके दिवशी बापाला म्हणजे नवऱ्याला जवळ बोलावून घेते तिची आई आणि सांगते माझ्या छकुलीला आणा ना हो. तो म्हणतो अगं सालं घालता घालता माझं कंबर बसून गेलेलं आहे, माझ्याकडं पैसे नाहीत तिला आणायला. माझी सगळ्यात लहानी लेक आहे हो, बाकीच्यांनी माहेर भोगलं पण तिनं एवढं तिच्यावर अन्याय करू नका ना. तुमची नाही का ती? हो ग माझी आहे, पण माझ्यापाशी पैसे नाहीत, मी हातबल आहे असं म्हणल्यानंतर ती सांगते तुमच्याकडं किती पैसे आहेत? अगं फक्त 20 रुपये आहेत माझ्याकडं. आणि काय होईन 20 रुपयानं? ती पळत जाते आणि उतरणीचं एक गाडगं घेऊन येते आणि त्यांच्या पुढं बापाच्या म्हणजे नवऱ्याच्या पुढं चिल्लर रिचवते आणि सांगते हे घ्या पैसे. कशाचे पैसे आहेत हे? अहो भाजीतला 1 रुपया, दुधातला 1 रुपया जमा केला मी आणि मला माहिती आहे दिवाळीच्या सणाला तुम्ही माझ्या छकुलीला आणणार नाहीत, म्हणून हे 130 रुपये आणि तुमचे 20 रुपये 150 रुपयाची साडी चोळी तिला करा. अगं पण जेवायचं काय, खायचं काय? अहो तोंडावर हात ठेवते तुम्हाला माहीत नाही पुरुषाच्या जातीला. अहो मुलीचं माहेर म्हणजे खाण्यासाठी नसतं बाई, सासरच्या सुखदुःखानं मायबापाला सांगण्याचं आणि अंतकरण रिकामं करण्याचं ठिकाण म्हणजे माहेर असतं. बहिणीच्या भेटी होतात, मैत्रिणीच्या गाठी भेट्या होतात, चुलत्या चुलतीच्या गाठी भेटी होतात. आणि इथं आल्यानंतर ज्या गल्लीमध्ये दुडूदुडू खेळलेली असते त्या गल्लीमध्ये आल्यानंतर तिला तिच्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि अंतकरण तिचं भरून येतं. होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. तिच्या मैत्रिणी आल्यानंतर खेळत्यान बागडत्यान, चटणी भाकर खाईन माझी लेक, नाही तर उपाशी झोपल, तुम्हाला तकलीफ देणार नाही, पण साडी चोळी पुरते पैसे आहेत घेऊन या. असं नवऱ्याजवळ प्रस्ताव मांडल्यानंतर तो ज्याच्याकडं सालानं असतो त्या मालकाला सांगतो बैलगाडी देता का, माझ्या मुलीला आणायचंय. तो म्हणतो मोठेपणानं मोठा माणूस असेल घेऊन जाणं बैलगाडी. आणि मग ती बैलगाडी घेतली की माझ्या लेकीला ऊन लागू नये म्हणून त्याच्याकरता करंजाच्या फोकाची सावली करतो आणि त्याच्यावर चादर टाकतो महाराज बाप. आणि मुलाला सांगतो जा तुझ्या बहिणीला घेऊन ये. पूर्वीच्या काळात बैलगाडीनं मुलगा जायचा महाराज आणायला. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर जुन्या काळातले लोक होते महाराज, इकडूनच कडबा घेऊन जायचा आणि तिकडून बैलगाडी सोडल्याच्या नंतर 15,000 कडब्याची गंज असली तरी मुलीच्या घरची गंज फोडायची नाही आणि त्यांच्या कडब्याच्या पेंडीला हात लावायचा नाही. यांनीच मांडीवर मोडायची ना आपल्या बैलाला टाकायची. आणि तिचा सासरा बसलेला असेल तर राम राम मामा, हो त्याला राम राम करायला सुद्धा वेळ नसायचा. ह्यानी इकडून राम राम म्हणलं की त्यांनी दांडूवर इट्टी कोल्ल्यासारखी असं करायचं.
हो असं करायचं. आणि मग घरी गेल्याच्या नंतर काय महाराज 4 दिवस मुलगा राहिला तरी कुणी विचारलं नाही. आणि मग एके दिवशी मुलीच्या सासूबाईला विचारलं, मामी मी कुणीकडं आलो ती विचारलं नाही तुम्ही मला. मग ती मामी म्हणजे मोळ्यातली मामी. हो अत्यंत खौट. आणि मोळा कसा असतो तुम्हाला सांगतो. हो मोळा म्हणजे असा पदर घ्यायचा आणि ज्याला बोलायचं त्याला समोर नाही असं इकडच्या बाजूला घ्यायचं असं करायचं. मधूनच थोका नसताना थोका गिळायचा असं करायचं. आणि नाकाची आरती ओवाळायची असं करायचं. आणि पुन्हा असं करून मग असं करायचं आणि मधून अधून बघायचं असं. मग त्याला बोलायचं. मग त्याने विचारलं मी कुणीकडे आलो ते विचारलं नाही तुम्ही. बघा बाया एवढंस लवंग आणि मला विचारतंय की कुणीकडं आलात म्हणून. काय विचारायचं रे तुला. आम्हाला काय आहेर घेऊन आलास काय. इतक्या वाकाऱ्या महाराज. हा आला असशील तुझ्या बहिणीसाठी आणि म्हण विचारतंय मला. कुणीकडं आलो म्हणे विचारलं नाही. आणि बरं मग कशाला आला सांग तरी. हो मी माझ्या ताईला घेऊन जायला आलोय. बघा बाया दोडाचं कुणाच्या स्वादी नाही आणि कुणाचं काय. म्हशीचं दुखायला लागलं आणि पखालीला इंजेक्शन. माझ्या काय स्वादी नाही. तिच्या सासऱ्याला विचार की. हो आणि उठली फणक्यामध्ये. हो मग त्यांनी तिच्या सासऱ्याला विचारलं मामा मी माझ्या ताईला न्यायला आलोय. असं म्हणल्याबरोबर त्यांनी हो 4 भाकरी ताकाबरोबर हाणलेल्या. त्याच्यामुळं जणू कीर्तनात बसल्यासारखी झोप आलेली त्याला. हो झोपता झोपताच मोठ्याने तोंड करायचं असा. आपल्या काय स्वादी नाही बाबा ते ज्याची त्यालाच विचारा. आणि पसारला घोरायच लागला लगेचच. मग त्यांनी मेवण्याला विचारायचं दाजी मी न्यायला आलोय ताईला. त्याने म्हणायचं नाही आपल्या काय साध्य नाही ते आपल्याला काय कळतं त्याच्यातलं. हो मग मोठ्या भावाला विचारा. मग मोठे भाऊ कुठं गेले. परभणीला कांदे विकायला. बघा हे आकलीचे कांदे. ते कधी येणार 3 दिवसांनी येतील. राहिले हे मुक्कामाला. ते आल्याच्या नंतर त्यांना विचार असं काय असतं का म्हणले माझे काय स्वाधीन नाही ते तुम्ही सगळ्या जणांनी विचार करायचा. माझ्या काय स्वाधीन नाही मी काय घराचा मालक आहे काय. आणि मग ही सगळी अशी चेंडूसारखी फेकाफेकी पाहिल्यावर त्या बहिणीचा जीव खालीवरी होतो आणि भावाच्या गळ्याला धरून रडते आणि ती सांगते दादा मला नाही यायचं जा तू गाडी घेऊन जा. अरे चेंडू असा हॉलीबॉल फेकल्यासारखी फेकायला लागले तुला. हे किंमत नाही बाबा आपली. गरिबीचं माहेर आहे माझं. किंमत नाही यांना मोठे आहेत हे माणसं. जा मला नाही यायचं. मग त्या भावानं आपल्या उपरण्यानं बहिणीचे डोळे पुसायचे आणि सांगायचं ताई काळजी करू नको त्यांनाच मया येईल ना. असं तडकाफडकी निर्णय घ्यायचा नसतो ग थांब. आणि मग संध्याकाळच्याला थांबल्यानंतर मग तिच्या सासूनं जेवणं वाढता वाढता हळूच खुई काढायची. जाऊ द्या ना माय नसल्याला ताण व्हायचा. हिरबारव केली तर खडी फोडायचीच पाळी येईन माय. हो आपली ठकोबाई नाही का गेली माय महाराज. हो खरं बाय म्हणेन तुम्ही कनी ऐका बाय माझं उगच नसलेल्या पोरीचं वाडा हो खराब असतो बाय म्हणे. जाऊ द्या सकाळच्या परी. मग ही नीट ठराव मांडायचा आणि बाकीच्यानी ठरावावर अनुमोदन द्यायचं. आणि मग घरातले तिचे सासरे म्हणजे अध्यक्ष. हो मग त्यांनी सही करायची जाऊ द्या. आणि मग सकाळच्या प्रहरी ती मुलगी गाडीमध्ये बसायची महाराज. काय सांगावं त्या गाडीतून तिला वेग कमी वाटायचा. हो मुलगी सासर घरी चालली तर आमच्या साधू संतांनी सांगितलं महाराज कन्या सासुऱ्याशी जाये. कन्या सासुराची जाय. कन्या सासुराची जाय. मागे पर तोटी पाय. मागे पर
सासर घरी चालली तर मागं तोंड करून बसायची, आणि माहेर घरी चालली तर पुढं तोंड करून बसायची, आणि पाटलीवर दोन्ही पाटल्यावर असे हात टेकायचे आणि दोन पायावर बसायचं. आणि आलं बाई माझं माहेर. दिसला पिंपळाचा शेंडा, मारुतीच्या मंदिराचा शिखर दिसलं. असं काळीज भरून यायचं महाराज तिचं. असं एकदा तरी पंढरपूरला गेल्यावर वाटावं महाराज. असं गेलं तर मग बाप बी वाट पाहतो महाराज. 5 दिवस झाले पोरग गेलंय, आलं नाही. हो, निढळावर हात ठेवून बाप वाट पाहतो आणि मुलीची वाट पाहतो. आणि मग महाराज त्याचाही डावा डोळा लवतो, मुलीचाही डावा डोळा लवतो. उजवी बाहू स्फुरण पावते. आणि महाराज मुलगी बैलगाडीतून खाली उतरली की माय पळत येते, पायावर तिच्या पाणी टाकते, भाकरीचा तुकडा ओवाळून फेकून देते. 7 शिवार धुंडून माझी लेक आलेली आहे, तिच्या पायानं काही येऊ नये आणि तिला बाधा होऊ नये म्हणून भाकरीचा तुकडा ओवाळायचा, तिच्या तोंडावरून हात फिरवायचा. आणि किती मोठी मुलगी असली तरी माईनं एक मुका घ्यायचा आणि आखाला बोटं मोडून तिचा आणि तिचा शिनभाग घालवायचा. आणि मग तिचं सासर विचारायचं, सुखदुःख विचारायचं. सुखदुःख माझी आई केली कानी कळवळा मनी करुणेचा. या पद्धतीनं पंढरपूरला एकदा जावं. आणि जात असताना अंतकरणाला ओढ असावी. आणि हे माळकर्णी असलेल्या मुलीचं माहेर पंढरपूर आहे. आणि तशा वडीनं गेलं की माझा बाप विटेवर उभा आहे, तो हात ठेवून कशासाठी आहे? आमच्या माऊलीनं सांगितलं, आपुले संसाठी करुणी ठेला. संसाठी म्हणजे आमच्या हितासाठी, आमच्या चाडेस्तव तो उभा आहे. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचे भेटी. आणि आपुले संसाठी करुणी ठेला, आमच्या चाडेसाठी उभा आहे. आणि लेकीचं कल्याण व्हावं आणि जन्म मरणाची वारी पूर्ण सफल व्हावी म्हणून माझा पांडुरंग वाट पाहत उभा आहे. त्याच्या भेटीला एकदा बाप म्हणून जा. बाप माझा दीनानाथ आणि वाट भक्ताची पाहत. आणि मग त्याला साथ घालावी कशी? विठोबा वेळ 9 ते 11चा आहे. पण 15 मिनिट तुमचे मी आगाव घेतले आणि ते तुमचे फालतू कामात गेले म्हणून मी सर्वांची माफी मागतो महाराज, क्षमा मागतो. असो, झालेली सेवा पांडुरंगरायाच्या चरणी, माझ्या माता भगिनींच्या श्रोतृवर्गाच्या टाळकरी मंडळीच्या चरणी समर्पित करून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझं पुण्य आमच्या तरुण वर्गाला जावो आणि उदंड आयुष्य लाभून त्यांच्याकडून अशीच सुंदर तऱ्हेची सेवा घडत राहो. आणि आमच्यासारख्याला बोलवलं तरी हरकत नाही. गावाच्या संस्काराचा हा भाग कायम ठेवा. उठो, एक मिनिट माझ्या थांबा. माता भगिनीला माझी विनंती, आजचं शेवटचं कीर्तन आहे, पण तुम्हाला दरवर्षी तुम्ही उठून जाता, कारण बसलेल्याच्या पुण्यापेक्षा अर्ध्या कीर्तनातून उठून जाण्याचं पाप जास्त आहे बरं का. तुम्हाला कुणी सांगितलं नसेल, मी तुमचा मुलगा म्हणून सांगतो, कारण उठत जाऊ नका. जोपर्यंत निवेदन होत नाही आणि ज्ञानदेव तुकाराम होत नाही तोपर्यंत कुणी उठायचं नाही. कारण आपल्या घरी आता जायचंच आहे, तुम्हाला तुमच्याच घरी जायचं आहे, काळजी नका करू. पण 2 मिनिट, कारण गावकऱ्याचं निवेदन असतं आणि इतक्या दिवस झालं आपल्या गावात सप्ताह चालतो, पण उठावं कधी लागतं हे जर कळत नसेल तर त्याची मर्यादा गावाची निघून जाते. बरं, इतका वेळ मी बोललो ती तुमच्या मर्यादेवर बोललो, ह्यांची नाही. ह्यांची परवासुद्धा केली नाही मी, थोडीसुद्धा केली नाही. शेवटपर्यंत ह्यांची टीका करीत राहिलो आणि तुमचे पवाडे गात राहिलो, आणि तुम्ही त्याचा फायदा घेता म्हणल्यानंतर असं करू नका. कारण मर्यादा ही स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, म्हणून मर्यादा उल्लंघन करू नका आणि उठून मधून जाऊ नका.
आणि पुरुषांनी कोणी ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय उठायचं नाही, कारण मधून उठून जाणं पाप आहे, त्याच्यासाठी पुरावे आहेत, प्रमाण आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, इतक्या दिवस झालं कीर्तनाला येतो म्हणून हक्कानं बोललो हे मी, कारण माझा हक्क आहे. कारण 12-15 वर्ष झालं मी येतोय प्रत्येक वर्षाला, आणि तरुण मंडळांनी भाऊ मला विसरत नाहीत, म्हणून मी येतो दरवर्षी आणि कीर्तन करून जातो. आणि पुन्हा दुसरी गोष्ट, त्याच्याही पेक्षा तुम्हाला तकलीफ न देता कीर्तनाचा अजून सौदा करीत नाही, आणि तुमच्या गावाच्या लोकांनी दिलेली दक्षिणा घेऊन जातो. आता याच्या अगोदरच्या काही कीर्तनकारांना सौदे करून आल्याशिवाय राहिले नाहीत महाराज, पण मी कीर्तनाचा सौदा करीत नाही. त्याचं कारण आहे, मला माहेराला यावं लागतं, आणि वडगाव म्हणजे माझं माहेर असल्यामुळं माहेर घरी सौदा नसतो. हो, जशी बापानं नेसविली तशी साडी नेसायची, निघून जायचं, आणि लोकाला सांगायचं उरपाट माझ्या बापानं नेसविली म्हणून. हा मुलीचा अभिमान असतो. म्हणून त्याच्याकरता तुम्ही मर्यादा राखा, मी मर्यादा राखतो. मी मगाशी सांगितलं, आम्ही हटल्याच्या पुढं गाडी उभी करीत नाहीत महाराज. एवढ्या आम्ही आचारसंपन्नतेनं राहतो, आणि तुम्ही तेवढी आचारसंपन्नता करू नये. अशी पुढच्या वर्षाला सुद्धा ही माझ्या बोलण्याची दक्षता घ्या, आणि मध्ये उठून जाण्याचा प्रयत्न करू नका, अशी मी नम्र प्रार्थना करतो. बोला, पुढचं निवेदन आहे ते. अखंड